नमस्कार मंडळी, शिव हिंदवी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात वाळवणाची लगबग सुरू होते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी विकत मिळतात तसेच खुसखुशीत आणि जिभेवर विरघळणारे उडदाचे पापड घरी कसे बनवायचे. ही रेसिपी मी अर्ध्या किलोच्या परफेक्ट प्रमाणात सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. उडदाचे पापड बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे डाळ स्वच्छ करणे. इथे मी अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे. ही डाळ आपल्याला धुवायची नाही तर एका सुती कापडाने नीट चोळून घ्यायची आहे. त्यामुळे डाळीवरची धूळ किंवा पावडर पूर्णपणे निघून जाते. त्याबरोबरच मी इथे घरची मुगाची डाळ ही 1/2 किलो घेतलेली आहे. ती हे आपण अशाच प्रकारे चोळून घेणार आहोत. डाळ अशी आपण सगळी स्वच्छ करून घेणार आहोत. याने आपले पापड अगदी पांढरशुभ्र होतील. पहा, या प्रकारे आपल्याला डाळ चोळून घ्यायची आहे. डाळ पुसून झाल्यावर ती थोडा वेळ सावलीतच सुकून देणार आहे. मग काही जण डाळ पुसताना कापडाला थोडा हिंग लावतात. त्यामुळे डाळीचा उग्र वास जातो आणि पिठाला छान सुगंध येतो. पूर्वीच्या बाया जात्यावरती अशा ओव्या म्हणायच्या. मंडळी, पूर्वी आजी पापड करताना अशा ओव्या म्हणायची. चला तर मग आज आपणही त्याच वातावरणात ही रेसिपी करूया. पहिली गवी उन्हाच्या या तापाला, दुसरी गवी माझ्या वाळवणाच्या कष्टाला, पांढरे ग शुभ्र उडदाचे हे पापड, बरकत येऊ दे माझ्या सुखी संसाराला. बघा मंडळी, या ओव्या ऐकले की जुन्या काळातील त्या वाळवणाच्या आठवणी ताज्या होतात ना. याचा उत्साह आता आपण आपल्या अर्धा किलो उडदाच्या डाळीत रेसिपीला सुरुवात करूया. आता मी इथे डाळ मिक्स केलेली आहे. डाळ खूप थोडी आहे त्यामुळे मी हे घरीच मिक्सरवर बारीक करणार आहे. पहा, आपलं पीठ किती छान असं बारीक झालेलं आहे. मी हे पीठ 2 वेळेस सुजीच्या चाळणीने चाळलेलं आहे, तसेच एका सुती कापडाने हे चाळलेलं आहे. तरी आज मी पापडाला परफेक्ट चव येण्यासाठी बाहेरून मिळणारी पापड मसाला पुडी आणलेली आहे. ही पुडी 1 किलोच्या प्रमाणाने 100 ग्रॅम घालतात. आपलं पापड अर्धा किलो असल्यामुळे आपण इथे 50 ग्रॅम घातलेलं आहे. आता हे आपण गरम पाण्यामध्ये टाकून मस्त असं मिक्स करून घेऊया. थोडंसं मिश्रण कोमट झालं की आपल्याला हे पिठामध्ये टाकून मळून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण मस्त असं थंड झालेलं आहे. आता आपण यामध्ये थोडं थोडं करून हे पाणी टाकत पीठ मळून घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का, अर्धा किलो पिठासाठी 1 ते 1.5 वाटी पाणी पुरेसं होतं. पण पाणी एकदम ओतायचं नाही. आपल्याला थोडं थोडं पाणी शिंपडून पीठ मळायला सुरुवात करायची आहे. बघा, आपलं पीठ मळून तयार आहे. हे पीठ पुरीच्या पिठापेक्षा जास्त घट्ट हवं. तरच जर आपलं पीठ मळताना सैल झालं तर पापड लाटताना खूप जास्त कोरडं पिठी लावावं लागेल आणि मग तळताना पापड तेलकट होतात. त्यामुळे पीठ मळताना पाण्याचा वापर अगदी जपून करा. पीठ मळून झाले की लगेच पापड लाटायचे नाहीत. आपल्याला हे अर्धा 1 तास असंच भिजत घालायचं आहे. आपलं पीठ छान असं भिजून झालेलं आहे. आता आपण याला कुटून घेणार आहोत. तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्यात किंवा पोळपाटावर जड वरवंट्याने हे पीठ 5 ते 10 मिनिटं आपल्याला चांगलं कुटायचं आहे. मी इथे 4 गोळे तयार करून घेतलेले आहेत. पीठ कुटताना त्याला थोडा तेलाचा हात लावा. पीठ जितकं जास्त कुटाल तितकं ते मऊ, पांढरं आणि लवचिक होईल. त्यामुळे पापड लाटताना फाटत नाहीत आणि एकदम कागदासारखे पातळ लाटले जातात. मी खलबत्त्यामध्ये छान असं पीठ आपलं कुटून घेणार आहे. पहा मंडळी, 5 ते 10 मिनिटं चांगलं कुटल्यामुळे आपल्या पिठाचा रंग बदललेला आहे. सुरुवातीला पीठ थोडं पिवळसर असलेलं पीठ आता एकदम पांढरशुभ्र आणि मऊ झालंय. हे पीठ आता हाताला अजिबात चिटकत नाहीये. ते तितकं लवचिक होतंय. आता हे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ
मस्त असं मळून घ्यायचं आहे. आपण जसं कपडे पिळतो ना तसंच या पिठाला आपल्याला पिळून घ्यायचं आहे. आता या पिठाला उठलेल्या पिठाला थोडासा तेलाचा हात लावून पुन्हा छान आपल्याला मळून घ्यायचं आहे. पहा आपलं पीठ किती छान असं मळून झालेलं आहे. परत एकदा छान मळून घेतल्यामुळे पिठाला एक प्रकारची चकाकी येते. पीठ जास्त मळू आणि एकजीव होईल तेवढे आपले पापड लाटताना फाटणार नाहीत आणि एकदम कागदासारखे पातळ होणार आहेत. आता या पिठाचे लांब गोळे रोल्स करून घेऊया. पोळपाटावर पिठाचा असा लांब नळकांडा तयार करायचा, जेणेकरून आपल्याला त्याच्या समान आकाराच्या लाट्या पाडता येतील. पहा मी असा रोल तयार करून घेतलेला आहे. आता या पिठाच्या समान आकाराच्या लाट्या पाडण्यासाठी आपण चाकूचा वापर करणार आहोत. चाकूने लाट्या कापल्यामुळे काम खूप झटपट होते. फक्त लक्षात ठेवा, चाकूने कापताना पीठ चाकूला चिटकू नये म्हणून चाकूला थोडंसं तेल लावून घ्या. पिठाचा जो लांब रोल तयार केलेला आहे त्याचे साधारण अर्धा ते 1 इंचाचे एकसारखे तुकडे करायचे आहेत. चाकूने कापताना तो सरळ खाली दाबायचा, जेणेकरून लाटीचा आकार गोल राहील. बघा किती पटपट आपल्या लाट्या तयार झालेल्या आहेत. सर्व लाट्या कापून झाल्यावर ते एका डब्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. मी इथे एका मातीच्या बाउलमध्ये हे सगळ्या लाट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्यावर आपण एक झाकण ठेवून देणार आहोत. मी इथे एकाच गोळ्याच्या लाट्या तयार करून घेतल्या होत्या. आता आपण दुसरेही गोळे त्याच प्रकारे मऊ करून त्याच्याही लाट्या आपण पाडून घेणार आहोत. मंडळी, पीठ कुटून झाल्यावर किंवा हे असं मळून झाल्यावर जास्त वेळ उघडं ठेवायचं नाहीये, नाहीतर ते कडक होतं. जर तुम्हाला लगेच पापड लाटायचे नसतील तर हे पीठ एका प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा डब्यामध्ये झाकून ठेवायचं आहे. मी हे पीठ डब्यामध्ये झाकून ठेवणार आहे. आपण पापड लाटायला सुरुवात करूया. एक लाटी घेऊन तिला थोडंसं कोरडं पीठ लावून घेणार आहे. पीठ लावल्यामुळे पापड पोळपाटाला चिटकणार नाही, पण लक्षात ठेवा, पीठ अगदी बेतानेच वापरायचं आहे. पापड लाटताना तो मधून बाहेरच्या बाजूने लाटायचा, जेणेकरून तो सगळीकडून एकसारखा आणि पातळ येईल. उडदाचे पापड जेवढे पातळ लाटतात तेवढेच ते तळ्यावर छान खुसखुशीत लागतात. बघा आपलं पीठ इतकं छान मळलं गेलंय की पापड अजिबात फाटत नाही आणि छान गोल गरगरीत येतोय. जर तुम्हाला वाटलं की पापड पोळपाटावर चिटकतोय तर अगदी थोडं कोरडं पीठ पुन्हा लावा, पण खूप जास्त पिठी लावली तर तळताना तेल काळं पडतं. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. पहा किती छान असा आपला पापड आपण लाटून घेतलेला आहे. पहा मंडळी, आपला पापड इतका पातळ हवा की खालून आपला हात स्पष्ट दिसावा. अगदी कागदासारखा पारदर्शक पापड. जाड राहिला तर तो खायला दाताला चिटकतो, त्यामुळे कडा व्यवस्थित लाटून घ्या. हे पापड आपल्याला एका प्लॅस्टिकच्या कागदावर किंवा साडीवर वाळवायचे आहेत. लक्षात ठेवा, उडदाचे पापड कधीही उन्हात वाळवू नका. आपले पापड मस्त असे वाळून झालेले आहेत. पहा किती छान मस्त आपले पापड इथे वाळून झालेले आहेत. आता मी तुम्हाला यातला एक पापड तळून दाखवणार आहे. तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. इथे आपण एक पापड तळून घेऊया. चुलीचा मंद जाळावरच हा पापड तळायचा आहे. पहा किती छान असा आपला पापड तळून निघलेला आहे. तर मंडळी, तुम्हाला अर्ध्या किलोच्या अचूक प्रमाणातील ही उडदाची पापडाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.